श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू संस्कृतीमध्ये देवतांची नित्य पूजा उपासना केली जाते. देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरामध्ये सुख शांती प्राप्त होते. घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते असे मानले जाते. दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य, रोग, पीडांचे हरण होते. घरात होणारे क्लेश, वादविवाद टळतात. यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते. मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावरती राहील. आपण रोज आपल्या देवघरातील देवांना अंघोळ घालत असतो. आपण दररोज देवपूजाही करत असतो. पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात. आता हे नियम कोणते? तर बघा, अगदी छोटे छोटे नियम आहेत. आणि रोजची देवपूजा करत असताना आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं. आपली देवपूजा ही देवांपर्यंत पोहोचते. आपण सर्वजणच आपल्या घरामध्ये रोज पूजा करतो. तुटकी फुटकी कशी का होईना, आपले आई वडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचं पाहून आपण देवपूजा करायला शिकलो. आणि आपण असंही म्हणतो, देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना ती बरी. पण खरं सांगायचं झालं तर बघा, आपण जी देवपूजा करतो, या देवपूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचं पालन हे केलंच पाहिजे. तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ मिळतं. आपण रोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात, आम्ही रोज देवपूजा करतो तरी सुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये घराला काही दोष लागतात, घरातील अडचणी संपतच नाहीत. तर हे दोष का लागतात किंवा ज्याही अडचणी किंवा ज्याही समस्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये का निर्माण होतात? तर बघा, तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात. तर ह्या गोष्टी कोणत्या, तसेच देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने परमेश्वराचा कृपाशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती राहील. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण रोज देवपूजा करताना सगळ्यात आधी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपण बरेच जण काय करतो की आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो, त्यानंतर दिवा लावतो, अगरबत्ती लावतो आणि त्याने देवांना ओवाळतो. पण हे अत्यंत चुकीचं आहे. आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याआधीच एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही दिवा हा शेवटी लावता, तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे. कोणतीही पूजा करताना आपण ती अग्नीच्या साक्षीने करायची असते, तेव्हा त्याचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं. तुम्ही जर काही चूक करत असाल तर तुम्हाला आजपासूनच देवपूजा करत असताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे. आता कित्येक जण बघा, गावाकडचे लोक असू द्यात किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात. काही ठिकाणी आजी आजोबा असतात, ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात. परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. तुम्ही बसायला एक आसन घ्या. तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन तयार करायचं आहे आणि या आसनावरती बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे. देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून करू नये. प्रत्येक गोष्टीमागे एक शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे. त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. आपण म्हणतो, जाऊ दे, कुठे गार लागतं, खाली बसू, देवपूजा तर करायची आहे, 5-10 मिनिटाचं काम आहे. बसायला आसन नाही घेतलं तर काय होतं? परंतु असं करू नका. ही देखील एक चूक आपल्याकडून कळत-नकळत होत असते. कारण ज्यावेळेस आपण जमिनीवरती बसून कोणतीही सेवा, उपाय किंवा देवपूजा करतो, तेव्हा ती केलेली सेवा जी आहे ती धरणी मातेला म्हणजेच पृथ्वीला जाऊन मिळत असते आणि आपण केलेल्या देवपूजेचा किंवा उपायाचा आपल्याला काहीही लाभ होत नाही. उलट आपल्याला याचे परिणाम भोगावे लागतात. तसेच आपल्या घराला देखील यामुळे दोष लागत असतात.
तेव्हा देवपूजा करत असताना तुम्ही बसायला एक आसन घेत जा. यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो, तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं अंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना अंघोळ कशी घालायची, तर बघा, आपण काय करतो, एक भांडं घेतो. एक मोठी कटोरी किंवा एक ताम्हण घेतो, त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना अंघोळ घालत असतो. पण बरेच जण या पद्धतीने देवांची अंघोळ आटोपतात. तर आपल्याला असं करायचं नाहीये किंवा तुम्ही काय करता, एक कटोरी किंवा एक भांडं घेता आणि त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असता. तर आपल्याला देवांना अशी अंघोळ सुद्धा चुकूनही घालायची नाही. यामुळे आपल्याला 100% दोष हे लागत असतात. देवांना अंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा, सर्व देव तुम्ही एका ताम्हणामध्ये किंवा एका ताटलीत काढून घ्या. त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना अंघोळ घालायची आहे, ते घंगाळ किंवा कटोरी कुठलंही भांडं असू द्या, ते भांडं घ्या. यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताने आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवरती पाणी घालायचं आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. तर सुरुवातीला तुम्हाला कोणती मूर्ती घ्यायची आहे? तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. सर्वात अगोदर गणपती बाप्पांना अंघोळ घालून घ्यायची आहे किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यामध्ये ठेवा आणि वरून पाणी ओता. या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे किंवा अंघोळ घालून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावरती ठेवा. मग दुसरी मूर्ती घ्या, ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवरती पाणी घाला. बोटाने ही मूर्ती चोळून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही एक-एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने अंघोळ घालू शकता किंवा तुम्ही एका भांड्यामध्ये एखादा छोटासा ग्लास घ्या, तो पालथा ठेवा. त्यावर मूर्ती ठेवा आणि मग अंघोळ घाला किंवा मग एक छोटासा पाट किंवा एक छोटासा चौरंग मिळतो, तो घ्या आणि तो पाट तुम्ही त्या भांड्यामध्ये म्हणजेच ताम्हणामध्ये किंवा घंगाळ जर असेल, तर त्या घंगाळामध्ये ठेवायचा आहे. त्या पाटावरती एक-एक मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना अंघोळ घालायची आहे. तुम्हाला देवांना कधीही एकत्रित अंघोळ घालायची नाही. जसे की बघा, आपण आपल्या घरामध्ये एकत्र अंघोळ करतो का? एका बादलीमध्ये सर्वजण अंघोळ करतो का? नाही ना. त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं. थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो, परंतु आपण जी देवपूजा करतो, त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे, या हेतूनेच आपल्याला देवपूजा ही करायची आहे. यानंतर बघा, आपण जे देवांना अंघोळ घातलेलं पाणी जे आहे, हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं. तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाही. तुळशी मातेचे एक स्वतंत्र पावित्र्य आहे. ती एक स्वतंत्र देवी आहे. माता लक्ष्मीचं दुसरं रूप तुळशी मातेला म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका. यामुळे देखील आपल्याला दोष लागतात. आता हे अंघोळ घातलेलं देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता. तुमच्याकडे फुलांचा किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील, तर त्यामध्ये तुम्ही थोडं-थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला त्यामध्ये ओतायचं आहे. हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही. तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील, त्यांच्याकडे झाडं नसतील किंवा कुंड्या नसतील, तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे-मोठे झाडं असतील, गार्डन असेल, तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात, पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाहीत, मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील, त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे. बघा, यामुळे देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचं पावित्र्यही राखलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो, ते पाणी कसं घ्यायचं, कोणतं घ्यायचं? तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता. तर आपल्याला असं करायचं नाही. तुम्ही अंघोळ करून घ्या, त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे. देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता आहात, ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे. अंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे. आता ज्यांच्याकडे पाणी 4-4, 5-5 दिवसांनी येतं किंवा 8-8 दिवसांनी येतं, त्यांनी काय करायचं? मग त्यांनी कसं हे पाणी दररोज अंघोळ करून घ्यायचं आहे? तर बघा, तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं, त्या दिवशी तुम्ही अंघोळ करून हे पाणी एका कळशीमध्ये किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता
आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजाही करू शकता. आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं, ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येतं. तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो, तर त्यांनी काय करायचं असतं, तर त्यांनी अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्यांनी त्या नळाचं पाणी काढून ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर का गंगाजल असेल, तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलचे 2 थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना अंघोळ घालू शकता. पण चुकूनही आपल्याला बिना अंघोळीचं देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारोशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना अंघोळ करता हात लावला असेल, तर तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल, तर अशी चूक तुम्ही चुकूनही करू नका. यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल, तर तो कुठे लावायचा? तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल, तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल, तर तो दिवा तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे. यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो, ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत. ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुरू शकता. म्हणजे बघा, या फुलांचं निर्माल्य पण होतं आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते. आपण देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधीही टाकायची नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाहीत. पायदळी देखील आपल्याला ही फुलं तुडवायची नाहीत. यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात. आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील, जेवढ्या वस्तू असतील, आपल्याला त्यांचं पावित्र्य राखायचं आहे. अशी ही फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कधीही फेकू नका. थोडासा आपल्याला वेळ लागतो, पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायची आहेत. यानंतर बघा, आपण जे हळदी-कुंकू देवांना लावतो, तर आता प्रत्येक देवाला हळदी-कुंकू लावायचं असतं का? तर नाही. बघा, तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी-कुंकू लावू शकता. आपल्या देवघरात जर दत्तांची मूर्ती असेल, त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा असतो. त्याचबरोबर बाळकृष्णांची मूर्ती असेल, बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध, गुलाल लावा. आपल्याकडे बघा, भगवान शंकरांची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल, तर आपल्याला कधीही चुकूनही हळदी-कुंकू लावायचं नाही. यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत-नकळत याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात. आपल्याला भगवान शिवांची जी मूर्ती आहे, जी शिवपिंड आहे, त्याला फक्त आपल्याला भस्म लावायचं आहे किंवा तुम्ही चंदन लावू शकता. बघा, जो पांढरा भस्म असतो, चंदन असतं, ते तुम्हाला लावायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल, तर आपल्याला विठ्ठलाला अबीर बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे. रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी-कुंकू लावायचं आहे. अशा ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे. स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या, तर त्यांना देखील आपल्याला हळदी-कुंकू कधीच लावायचं नाही. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टींचं पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, आपण धूप अगरबत्ती लावतो. आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते, आता ही राख सुद्धा काही जण काय करतात, झाडू मारताना सुपलीमध्ये भरून घेतात आणि ती कचऱ्यामध्ये टाकतात. तर असं करायचं नाही. तर ही जी राख आहे किंवा आपण धूप लावलेली जी राख आहे, ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल, कुंडी असेल, तर त्या कुंडीमध्ये तुम्ही ती टाकू शकता. त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते. यामुळे आपल्याला दोष हे लागत नसतात. त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुले आपल्याला अर्पण करायची नाहीत. आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो. दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो. फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात. यामुळे तशी फुलं वाहिली तर चालतात. पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात. त्याचप्रमाणे आपल्याकडून फूल जर का जमिनीवरती पडलं, तर ते फूल देखील आपल्याला कधीच देवांना अर्पण करायचं नाही. फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता. त्याचप्रमाणे बघा, तुटलेली, खराब झालेली फुलं, वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला देवांना वाहायची नाहीत. कारण बघा, काही ठिकाणी कसं असतं, लहान मुलं असतात, फुलं आणली की त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो, तीच फुलं देवांना वाहतो. तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही.
फूल वाहताना ती कधीही हातात घेऊन वाहायची नसतात. आपल्याला फुले एका ताटलीमध्ये घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना ती फुलं वाहायची आहेत. तर बघा, अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या पण आपल्या हातून कळत नकळतपणे घडत असतात आणि त्यामुळे देखील आपल्याला या गोष्टींचे दोष हे लागत असतात. आता बघा, देवपूजा करत असताना आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे, असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे. आता काहींचं मंदिर जे आहे किंवा देवघर जे आहे ते जागेअभावी वर टांगलेलं असतं किंवा उंच असतं. मग त्यांना उभं राहून देवपूजा करावी लागते. मग तुम्ही म्हणाल, आता उभं राहून देवपूजा करायची का? मग बसायला आसन कसं घ्यायचं? तर तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या. तुम्ही जमिनीवरती थांबून देवपूजा करू नका. पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मगच देवपूजा करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता, तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवरती ठेवायचा नसतो. मग तो दिवा कसा लावायचा? तर बघा, जेव्हा आपण हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि तो आपण जमिनीवरती ठेवतो, तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो. त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली एक छोटीशी प्लेट ठेवायची आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग तुम्ही हा दिवा देवांना लावू शकता. आणि अशा पद्धतीने देवपूजा करत असताना तुम्हाला या काही नियमांचं पालन करायचं आहे आणि देवपूजा केलेल्या पाण्याचा उपाय करायचा आहे. तर चला, झालेली सेवा मी सर्व देवी देवतांच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.